नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे हा अभंग सुरू केला होता आणि त्याचा हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण स्थायी आणि पहिला अंतरा शिकलो होतो. आता आपण दुसरा, तिसरा, चौथा तिन्ही अंतरे या व्हिडिओत पाहणार आहोत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी वरती आय बटनमध्ये त्याची लिंक मिळेल. तो व्हिडिओ पण आधी नक्की बघा. जसे की आता या गाण्याची, या अभंगाची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. याचा राग भूप आहे आणि याची स्थायी अशी आहे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ही अशा प्रकारची स्थायी आहे. ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओत मिळून जाईल. तर आता पहिला अंतर आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तर आता पहिली ओळ आपण शिकूयात. त्याचं नोटेशन मी सांगतो. तुम्ही ऐका रे कान सारे गधध, तुम्ही ऐका रे पसाध रे. रे या एका अक्षरासाठी रे पसाध पग एवढे स्वर आहेत. कान प प ग रे सा, तुम्ही ऐका रे कान. दुसऱ्या वेळेस प लाच थांबायचं आहे. कान पुढे माझ्या विठोबाचे गुण, म्हणजे माझ्या झा आ, म्हणजे जो झा अक्षर आहे ते आपल्याला रे पर्यंत त्याला ताणायचं आहे, म्हणजे एक्सटेंड करायचं आहे. माझ्या विठोबाचे सा 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 प गुण ध ध गुण ध ध प. हे झालं पहिल्या वेळेस. आणि दुसऱ्या वेळेस त्याला फक्त पदसा जोडायचा आहे, म्हणजे माझ्या विठोबाचे गुण न पध रे सा 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 पध ध पद सा. घे घे माझे वाचे. तर आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचा अंतरा शिकूया. पुढच्या अंतराचे शब्द असे आहेत. मन तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मन तेथे धाव घेई, मन तेथे प प ध सा सा धाव धाव रे ग रे सा. घेई रे ग ग रे सा ध प. मन तेथे धाव घेई, हे पहिल्या वेळेस. आणि दुसऱ्या वेळेस मन तेथे धाव घेई, वरच्या गलाच थांबायचं आहे, खाली यायचं नाही. पुढे राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. प प ध रे सा प ध ध. पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस पद असं त्याला जोडायचं आहे, जसं आपण आधीच्या अंतऱ्यामध्ये केलं तसं. राहे विठोबाचे पायी प प ध रे
रे सा प ध ध प ध सा. हा झाला दुसरा अंतरा. आता आपण तिसरा अंतरा शिकूयात. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे प प ध रे ग रे सा, प प ध रे ग रे सा. जीवा रे ग रे सा ध प. सेकंड टाइम वरतीच थांबायचं आहे. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा, नको सोडू, नको सोडू. प प ध रे रे या सानी केशवा, प ध ध नि ध प. नको सोडू या केशवा. सेकंड टाइम पद असा जोडायचा आहे. नको सोडू या केशवा, घे घे माझे वाचे, घे रे घे माझे वाचे. तर मंडळी, आशा करतो की तुम्हाला सर्वांना नक्की समजलं असेल. या व्यतिरिक्त जर कोणाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोणाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचे असतील तर हा माझा नंबर आहे. यावर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. आधी मेसेज करा, त्यानंतर मी तुम्हाला क्लासची माहिती पाठवेल आणि ती माहिती पाठवल्यानंतर आपण कॉलवर बोलूयात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गाण्यांचं, कुठल्या भजनांचं नोटेशन पाहिजे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तर मंडळी, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.